नमस्कार. परीक्षेत अभ्यास टॉक डिजिटल एज्युकेशनल अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्स 275 आणि सायकोलॉजी 271चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे उद्याच्या पेपरमध्ये 100% येतील. तरी सर्वांनी या PDFs अवेलेबल करून घ्यायचे आहे. त्यासाठी टॉक परीक्षेत अभ्यास हे ॲप अँड्रॉइड युजर्सनी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि ॲपल युजर्सनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या PDFs, नोट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. ज्यांच्याकडे टाईम नाही किंवा ज्यांना कमी अभ्यासामध्ये जास्त फायदा करून घ्यायचा, त्यांनी ॲप डाउनलोड करून तिथून या PDFचा फायदा घ्यायचा. त्यानंतर सर्वांनी यूट्यूबवर टॉक परीक्षेत अभ्यास हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. इथं इम्पॉर्टंट व्हिडिओ अपलोड केले जातात रेग्युलरली आणि दररोज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह असतो, ज्याच्यामध्ये उद्याच्या पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि टॉपिक्स डिस्कस केले जातात. तरी सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. इकॉनॉमिक्स 275चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. यासाठी सर्वांनी या PDF ॲपमधून डाउनलोड करायचे आहेत. इतकेच क्वेश्चन करून गेले तरी तुमचा पेपर पूर्ण लिहिणं होतो. तरी सर्वांनी हे क्वेश्चन महत्त्वाचे हे ध्यानात घ्यायचं आहे. मुक्त अर्थव्यवस्थेची संकल्पना विशद करा. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेविषयी लिहायचं आहे. आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक धोरणात कोणकोणत्या धोरणाचा समावेश होतो? आर्थिक विकास म्हणजे काय आणि त्याचे धोरणे कोणते ते सांगायचे आहे. स्त्रियांचे कुटुंबातील स्थान आणि जन्मदर यातील संबंध स्पष्ट करा. स्त्रियांचं कुटुंबात काय महत्त्व आहे आणि जन्मदर ही संज्ञा काय याच्याविषयी लिहायचं आहे. शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा. नॅशनल इन्कममध्ये शेतीचा काय हिस्सा आहे त्याच्याविषयी लिहायचं आहे. ग्रामीण भागातील शेतमजुरांचे वर्गीकरण विशद करा. जे ग्रामीण भागामध्ये शेतमजूर असतात त्यांचे वर्गीकरण करायचं आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या स्थापनेमागील उद्देश कोणते? ज्या ग्रामीण बँका आहेत प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या असतात, तर त्यांच्या स्थापनेमागचे उद्देश कोणते असतात त्याविषयी लिहायचं आहे. सहकारी विपणन संस्था कोणते कार्य करते ते लिहा. औद्योगिक धोरण म्हणजे काय? इंडस्ट्रीयल पॉलिसी म्हणजे काय याच्याविषयी लिहायचं आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्राची 5 उद्दिष्टे लिहा. भारतातील लघुउद्योगांना भेडसावणाऱ्या पुढील समस्या स्पष्ट करा. स्त्री कामगारांना पुरुष कामगारांपेक्षा कमी वेतन का दिले जाते? महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तरी याच्याविषयी वाचून जा. वाहतुकीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा. मुक्त अर्थव्यवस्थेची संकल्पना विशद करा. भारताच्या आर्थिक विकासातील महत्त्व पुढील मुद्द्यांनी स्पष्ट करा. जसे आपण पाहू शकतो की सगळे क्वेश्चन नॉर्मल आहेत, मनाने उत्तर लिहिले जातात. याला फक्त थोडासा नोट्समधून बुक्समधून पॉईंटचा मदत घेऊन तुम्ही एक चांगला आन्सर लिहू शकता. शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा क्वेश्चन पुन्हा आला. ग्रामीण भागातील शेतमजुरांचे वर्गीकरण हा पण पूर्ण आला. तारणी व विनातारणी कर्ज संबंधी माहिती लिहायची आहे. प्रतवारी व प्रमाणीकरणाच्या अभावामुळे कोणते परिणाम होतात ते लिहा. भारतातील सार्वजनिक क्षेत्रांचे 5 उद्दिष्टे लिहायचे. उत्पादनाचे जुने तंत्र. कामगारांच्या काप करण्याच्या परिस्थितीत कोणकोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो ते थोडक्यात स्पष्ट करा. स्त्री कामगारांना पुरुष कामगारांपेक्षा कमी वेतन का दिले जाते हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे. वाहतुकीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा हा पण क्वेश्चन रिपीट झाला. भारतातील लोकसंख्येच्या प्रस्फोट समस्या कोणत्या थोडक्यात विशद करा. मानवी साधन संपत्ती म्हणजे काय ते विशद करा. अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ॲपवर अवेलेबल आहे. सर्वांनी ॲप डाउनलोड करा. तिथून कमी किमतीमध्ये या PDF अवेलेबल करून घेऊ शकता. आता आपण सायकोलॉजी 271चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे उद्याच्या पेपरमध्ये हमखास येते. याची PDF सुद्धा ॲपवर अवेलेबल आहे. एकदम कमी किमतीमध्ये सर्व जणांनी तिथून हे डाउनलोड करायचे आहे. सिद्धी प्रेरणा म्हणजे काय? सिद्धी प्रेरणा व संबंध प्रेरणा यातील संबंध विशद करा. भाषेची रचना स्पष्ट करा. संप्रेषण म्हणजे काय? शाब्दिक व शब्दाक संप्रेषणाचे स्वरूप विशद करा. समूहाची वैशिष्ट्ये कोणते ते लिहा. समूहाची व्याख्या देऊन औपचारिक आणि अनौपचारिक समूह यातील भेद स्पष्ट करा. म्हणजे ग्रुप, ऑफिशियल ग्रुप आणि अनऑफिशियल ग्रुप यांच्याविषयी माहिती लिहायची. समूह एकात्मता म्हणजे काय? समूह एकात्मतेमुळे परिणाम करणाऱ्या घटकांचे विचार करा. ग्रुप युनिटी काय असते याच्याविषयी लिहायचे. समाजीकरणाची सूचन ह्या प्रक्रियेचा अर्थ सांगून सूचनाचे कोणतेही 3 प्रकार विशद करा. अभिवृत्ती म्हणजे काय? अभिवृत्तीची कोणती 3 गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. सामाजिक सुलभता म्हणजे काय? सामाजिक सुलभतेचा कारण घटक
म्हणून प्रेरणा सिद्धांताचे विवेचन करा. नैतिकता या संज्ञेचे स्वरूप उदाहरणे देऊन स्पष्ट करा. सुसंकल्पना म्हणजे काय? सुसंकल्पनेचे प्रमुख प्रकार विशद करा. अभिवृत्ती बदलाचे प्रकार सांगा. अनुचलन म्हणजे काय? अनुचलनाच्या दारोदार फिरणे ह्या तंत्राचे स्पष्टीकरण द्या. नेतृत्वाची व्याख्या देऊन नेत्यांची कार्यकारी वर्गातील कार्यांची माहिती लिहा. अनुकरणाचे प्रकार स्पष्ट करा. प्रेरणाचे प्रकार स्पष्ट करा. आत्मविकसित व्यक्तीमध्ये आढळणारे गुणधर्म लिहा. सहानुभूती म्हणजे काय? सहानुभूतीचे 3 प्रकार लिहा. शाब्दिक संप्रेषण व अशाब्दिक संप्रेषण म्हणजे काय? आक्रमकता नियंत्रण करण्याचे मार्ग लिहा. भाषा व्याकरणाचे प्रमुख घटक स्पष्ट करा. अभिवृत्तीच्या परिमिती स्पष्ट करा. मदतीसाठी व्यक्ती उद्दीपित होईल की नाही हे कोणत्या घटकावर अवलंबून असते? हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ॲपवर अवेलेबल आहे. सर्वांनी प्ले स्टोअरवरून परीक्षित अभ्यास ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲपलवाल्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करायचं आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लेक्चर असते आणि रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा इथे अपलोड केले जातात. तरी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.